ते सांगते तर आपण जर नीट ऐकत असलं तर ते पुढे चालतं, नाही तर ते व्यवस्थित तरी होत नाही, नाही तर बंद तरी पडतं. आता तुम्हाला माहीत असेल की ह्या कविता माझ्या हजारो लोक एका वेळेस पिन ड्रॉप सायलेन्स ऐकतात. आणि मी आता तुमच्यामध्ये आहे, मला रानकवी म्हणतात असं तुम्हाला बहुतेकांना माहीत असेल किंवा ज्यांना नसेल त्यांनाही माहीत होईल. रानकवी आणि आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे रानशाळा. नक्कीच एकमेकाशी काहीतरी संबंधित आहे की नाही. रान म्हणजे अर्थातच निसर्ग, पण आपली गावाकडची लोक त्याला रानच म्हणतात, पण त्याचा अर्थ निसर्गच आहे. इतरत्र वेगवेगळ्या भाषेमध्ये किंवा भारतामध्ये, मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याला निसर्ग म्हणत असेल, पण आपण जिथं बसलोय ते रान आहे, रानाची गोष्ट आहे. आणि रान खूप समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे. माझ्या सगळ्या कविता फक्त रानावरच आहेत, म्हणून मला रानकवी असं म्हणतात. रान इतकं भारी समजून घ्यायला पाहिजे ना. आता मगाशीच मी सांगितलं की माझं वय इतकं आहे तरी सुद्धा मी कळसूबाईच्या डोंगरावर सहज पळत जातो. म्हणजे माझ्या बरोबरचे लोक काय, म्हणजे तो सांगण्याचा मुद्दा नाही, पण हा निसर्गाशी संबंधित असल्यावर आपल्या प्रकृतीवर, आपल्या मनस्थितीवर, विचारसरणीवर काय परिणाम होतो अशा अर्थाच्या ह्या कविता आहेत. कविता सांगतो एखादी बघा. हा, या निमित्तानं तुम्हाला सांगतो, आज आपण जसे असे जमलो, दूरदूरून आलेत, कुणी मुंबईकडून आलेत, कुणी श्रामपूर, काय धुळे असेल, इकडं नांदेड असेल, या सगळ्या भागात मी खूप फिरतो, कारण आपला सगळा भाग मला खूप माहीत आहे. सांगायचा मुद्दा असा की निसर्ग समजून घेणं हा माझा एकच मुद्दा आहे. आणि त्याचा संबंध असा आहे की आता अलीकडे समजा आपण खूप सगळं काही शिकतो, कोण कलावंत वगैरे व्हाल, हे सगळे व्हाल, कोणी डॉक्टर, इंजिनियर व्हाल, कोणी परदेशात जाल, पण तोपर्यंत आपल्या ह्या रानाला जर आपण विसरलो ना तर तुमच्या त्या प्रगतीला काहीच अर्थ राहणार नाही, अशा प्रकारचा विषय आहे. कुणीच काय, जिथं कुठे जन्मला, जिथं मोठा झाला, ज्या परिसरात वाढला, जिथं जगला, त्या परिसराशी त्याची नाळ जोडलेली असते, हा निसर्गाचा नियम आहे. आणि तेच सगळं विसरून जर आपण दुसरीकडे गेलो, म्हणजे आपल्या मातीपासून, आपल्या विचारापासून, आपल्या आई वडिलांपासून जर दुरावलो ना, तर मग असा माणूस तिकडे त्याला खूप वाटत असेल किंवा जगाला आवडत असेल की तो खूप मोठा झाला, पण तो जर त्या मातीला विसरला तर त्या प्रगतीला काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही. अशा अर्थाने ही गोष्ट आहे. इथं कवी आहेत, कलावंत आहेत, मला खूप समजतं, माझा विषय समजला असेल. सांगायचा मुद्दा असा की हे जे आपण इथं जमलोय ना, मी एकटा इथल्या ह्या सह्याद्रीतल्या सगळ्या किल्ल्यांवर रात्र काढलेले, आपण लांबून दुरून डोंगर साजरे वगैरे म्हणतो ना, मी प्रत्यक्ष तिथं रात काढलेली आहे. वरती मोकळा असतं, तिथं वाघाची भीती नाही, काय नाही, मोकळा खडक, वरती टिपूर चांदणं पडलेलं आणि तिथं बसलेलं. आणि अशा पद्धतीनं डोंगराचा जो अनुभव घेतलेला, त्या गोष्टी माझ्या कवितेमधून आल्या. एक कविता सांगतो बघा. इथल्या आदिवासींचा असा प्रश्न आहे तुमच्याकडे आहे की स्पष्टीकरण न करता सरळ कविता सांगतो ना. भूक अशा नावाची ती कविता आहे. भूक मोडून तोडून दिली रानात टाकून, तवा तिला आलं कोंब साऱ्या कंदमुळांतून. उन्हा तानात फिरता भूक झाली काळी निळी, तवा रानात पिकल्या जशा करवंदी जांभळी. असं आणवानी पाय काट कुट मुक घेती,
तव्हा रान माळावर त्याची रान फुले होती. सार रान धुंडाळता रात पडली पडली. तव्हा अख्ख्या उजेडाची आभाळात फुले झाली. लई मायाळू खडक देई मायेचा उबारा. वर कासवाची पाठ पुढं अमृताचा झरा. कोण शेवट आहे, कोण खातो त्या भुकेला पोट भरल भरल. मह्या डोंगर राजान मला पोटाशी धरल. अशा प्रकारची कविता आहे. म्हणजे रान मला काय म्हणायचं ते कसं समजून घ्यावं ना, रानाचा काय अनुभव असतो आणि त्याच्यानंतर काय सुचतं. तर हा असा प्रकार आहे रान कवितेचा.